मराठी, ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज जत. सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जत मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी जत या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. जत तालुक्यातील गुन्हेगारांच्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या मोठ्या कारवाईत उमदीतील प्रसन्न कळली टोळी 2 जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे. सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षासाठी या दोघांना हद्दपार करण्यात आलंय. आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस ठाणे हद्दीतील गोटू उर्फ प्रसन्न कळली टोळी हद्दपार करण्यात आली आहे. उमदी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार गोटू उर्फ प्रसन्न कळली टोळीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षे कालावधीकरिता हद्दपार केले आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे, तसेच आगामी गणपती उत्सव सुरळीत आणि शांततेत पार पाडण्याच्या उद्देशाने हद्दपारीची ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोटू उर्फ प्रसन्न प्रकाश कळी वय 26 वर्षे, राहणार संख, तालुका जत, तसेच संतोष महादेव बिरादार वय 38 वर्षे, राहणार संख, तालुका जत या दोघांना तडीपार करण्यात आले आहे. या टोळी विरुद्ध 2021 ते 2024 मध्ये गैरकायद्याची मंडळी जमवून घातक हत्यारानिशी इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न, शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिओ मराठी, ते धडक.